सध्या सुरू असलेल्या 10वीच्या परीक्षेमध्ये माध्यमिक शाळातील मुख्याध्यापक, केंद्र संघालक आणि उपकेंद्र संचालक म्हणून काम करत आहेत. यासह त्यांच्यावर अनेक शासकीय कामांच्या आणि शाळेच्या कामांची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रथम प्राधान्यानं संच मान्यतेनुसार उपलब्ध शिक्षकांना उत्तरपत्रिका मूल्यमापनाचं काम देण्यात येईल. त्यानंतर आवश्यकता भासल्यास मुख्याध्यापकांना सहभागी करण्यात येईल, असं 27 डिसेंबर 2024 रोजी संघटनेसोबत घेतलेल्या बैठकीत बोर्डानं आश्वासन दिलं होतं. मात्र मुख्याध्यापकांना पेपर तपासणीसाठी आल्यानं कोल्हापूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघानं आज कोल्हापूर विभागीय मंडळाच्या दारात ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. यावेळी कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची भेट घेत चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाल्यानं हे आंदोलन मागं घेण्यात आल्याचं संघटनेचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितलं. जे मुख्याध्यापक आहेत त्या मुख्याध्यापकांना पेपर तपासणीसाठी आले होते आणि पदाधिकारी यांनाही तपासणीसाठी पेपर आले होते. परंतु 27 डिसेंबरच्या ज्या बैठकीमध्ये निर्णय घेतला होता मंडळाने की जर गरज पडल्यास मुख्याध्यापकांना पेपर तपासणीसाठी देण्यात येतील, इथं मात्र उलटं झालं. माननीय अध्यक्षांनी मान्य केलं की ते सिस्टीमचा दोष असल्यामुळं कंपल्सरी मुख्याध्यापक यांना पेपर तपासणीसाठी देण्यात आलेले आहेत. सदरची चूक त्यांना कळली आणि ते दुरुस्त करणार आहेत आणि मुख्याध्यापकांना पेपर तपासणीसाठी देण्यात येणार नाहीत अशी त्यांनी ग्वाही दिली. त्यामुळे हे आम्ही आंदोलन या ठिकाणी थांबवतो. दरम्यान या मागणीची दखल घेत तात्काळ अशी यादी करून उत्तरपत्रिका तपासणी कामातून वगळण्याचे आदेश क्षीरसागर यांनी दिलेत. यावेळी चेअरमन राहुल पवार, सचिव RY पाटील, मिलिंद पांगिरेकर, रवींद्र मोरे, रत्नाकर माळी, श्रीकांत पाटील, सागर चुडाप्पा, संजय पाटील यांच्यासह जिल्ह्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते.